अक्कलकोट रोडवरील कोंडानगर या ठिकाणी जवळपास 65 घरं पाडण्यात आली होती। 3 वर्ष झालं तेथील नागरिक प्रपंच रोडवर चालवतायत। तेथील बेघरांना राहण्याची सोय अद्यापही केलेली नाही। न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वरील विषयास अनुसरून विनंती करण्यात आली की 16 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महापालिकेची संगनमत करून राहत असलेल्या रहिवाशांचा विचार न करता पर्यायी जागा न देता कोंडानगरमध्ये 60 वर्षापासून राहत असणारे रहिवासी रस्ता रुंदीकरणामुळे काही क्षणात बेघर करून रस्त्यावर आले। यामध्ये रोडवर प्रपंच करत असताना ब्रिजच्या खाली गंगा नाईकवाडी या महिलेला आपला प्राण सोडावा लागला। त्यांच्या पश्चात लहान 2 मुली 1 मुलाला आपल्या आईपासून लांब जावं लागलं। या 3 वर्षात अल्पवयीन मुलं वयोवृद्ध असे मिळून 18 ते 20 लोकांचा जीव गेलाय। हाताला काम नाही, राहायला घर नाही, भीक मागून खाण्याची अवस्था या बेघरांवर आली आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीमधील घरं बाधित झालेल्या लोकांना आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यात आलं। त्या लोकांना न्याय मिळाला, अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही। आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्तांना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे आम्हा सर्वांना आज न्याय मिळाला नाही। यामध्ये नगरसेवकांच्या वतीनं 11/1/2022 रोजीचा प्रस्ताव 20/7/2021 रोजी त्याला मंजूर होऊन 3 वर्ष पूर्ण झाली तरी देखील मनपाच्या हद्दीमध्ये पुनर्वसन केलं जात नाही। एका ठिकाणी जागा रिकामी असून तिथे बऱ्याच लोकांचं पुनर्वसन करण्यात आलंय, मात्र आम्हाला का डावलण्यात येतं हे कळत नाही। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणास बसणार असल्याचं जननायक विश्वभूषण कांबळे यांनी स्पष्ट केलं। 16 डिसेंबर 2020 रोजी कोंडानगरमधील 30 वर्षापासून राहत असणाऱ्या रहिवासी त्यांना काही क्षणात त्यांचे घरं उद्ध्वस्त करून बेघर करण्यात आले। त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महापालिकेचे संगनमत करून काही क्षणात सर्व घरं उद्ध्वस्त करण्यात आली। त्या मदतीने अद्याप 3 वर्ष पूर्ण होणे राहण्याची सोय झालेली नाही। यामध्ये वयोवृद्ध युवक व महिलांचा असे 20 ते 25 लोकांचा 3 वर्षामध्ये जीव गेला। यामध्ये महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यामध्ये आम्हाला का डावलण्यात येत आहे, का आम्हाला राहण्याची सोय करत नाहीत, का आम्ही भारतातील नागरिक नाहीत का? त्याच पद्धतीने उद्या दिनांक 15/2/2024 रोजी ठीक 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या कार्यालयावर आमरण उपोषण करणार आहे। यामध्ये जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, पण ह्या सर्व लोकांना राहण्याची सोय झाली पाहिजे। 65 कुटुंब आहेत, अद्याप रोडवर राहतात। त्या पद्धतीने तिथं गंगा नाईकवाडी या महिलेचा ब्रिज खाली जीवही गेला, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे। अद्याप आम्हाला डावलण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार सरकणार नाही, असा मी इशारा प्रशासनाला देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।